नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एप्रिल मंथ मधला 3rd वीक कंप्लीट करतोय. तुमच्या येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी याच्यातून बरेच प्रश्न बनणार आहेत, त्याच्यामुळे हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. ओके, तर पहिली न्यूज आहे, एक चॅनल उघडतंय दूरदर्शन आणि त्याचं नाव आहे अरुण प्रभा. तर हे दूरदर्शनचं चॅनल असेल आणि ते लवकरच सुरू होतंय. स्पेशली ते नॉर्थ ईस्ट रिजनसाठी डेडिकेटेड असेल आणि याच्यातून वेगवेगळे एंटरटेनमेंटचे प्रोग्राम दाखवले जातील. यूथसाठी म्हणून इन्फॉर्मेटिव्ह वेगवेगळे शोज सुद्धा असतील त्याच्यावरती. ओके, तर त्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, अरुण प्रभा. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन रेल्वेशी रिलेटेड ही न्यूज आहे. इंडियन रेल्वे आता त्याचा स्पीड, रेल्वेचा स्पीड जो आहे हा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली ते चंदीगड हा जो रूट आहे, या रूटचा स्पीड आता 200 km/h करणार आहे. म्हणजे या रूटच्या वरती जी ट्रेन आहे याचा स्पीड 200 km/h करणार आहे. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त हाय स्पीड म्हणाल तर दिल्ली आग्रा, तर इथं 160 km/h स्पीड आहे. मात्र आता हा स्पीड दिल्ली आणि चंदीगडसाठी 200 km/h करणार आहे. हा हायेस्ट स्पीड असेल आतापर्यंतचा इंडियामध्ये. आणि याच्यासाठी म्हणून आपण फ्रान्सची मदत घेतोय. तर कुठल्या देशाची मदत घेतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे, तर फ्रान्सची. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. स्टेट बँक ऑफ इंडिया आता भारतातली सगळ्यात मोठी कंपनी झाली. कॅपिटलायझेशनचा विचार केला किंवा कॅपिटलचा जर विचार केला तर भारतातली सगळ्यात मोठी अशी फर्म बनली आहे, गव्हर्नमेंट ओन्ड फर्म ही. तर SBI ह्यांनी ONGC म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन याला पाठीमागं सोडून स्वतः एक नंबर, म्हणजे आपले जे 5 बँका आणि 6वी म्हणजे महिला भारतीय महिला बँक, तर याचे जे विलिनीकरण झाले होते तर याच्यामुळेच आता कॅपिटल जी व्हॅल्यू आहे SBIची ही वाढली आहे आणि त्यांनी त्यामुळेच ONGCला पाठीमागे टाकलंय. ओके, तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे. गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट ओन्ड कंपनीमध्ये SBI एक नंबरला आहे कॅपिटलचा विचार केला तर. आणि जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघाल तर रिलायन्स इंडस्ट्रीनी टाटा कन्सल्टंट सर्व्हिसला पाठीमागे टाकलंय इन टर्म्स ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन. ओके, तर हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीनी आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये SBI. ओके, भारत आणि पोर्तुगाल, तर याच्यामध्ये एक डबल टॅक्सेशन अवॉइड हे ट्रिटी एक साईन झाली, हा प्रोटोकॉल साईन झालेला आहे. तर याच्यातून डबल टॅक्सेशन अवॉइडन्स हा त्याचं नाव आहे. ह्याच्यातून ॲक्च्युली काय होतं तर आपण डबल टॅक्स अवॉइड केले जातात आणि एकमेकांचे जे टॅक्स पेयर आहेत, एकमेकांच्या देशामधले जे टॅक्स पेयर आहेत, तर याची इन्फॉर्मेशन सुद्धा शेअर केली जाते. ओके, तर अशा प्रकारचा डबल टॅक्सेशन अवॉइड ही आपण ऑलरेडी बऱ्याच देशांसोबत साईन केलेली आहे. आता पोर्तुगाल सोबत पण साईन केली आहे. तर एक्झाममध्ये समजा विचारलं रिसेंटली कुठल्या देशासोबत साईन केलेली आहे, तर ती म्हणजे पोर्तुगाल. पुढची न्यूज बघू आपण. युनियन कॅबिनेटनी एक अमेंडमेंट बिल पास केलेलं आहे. 121वी अमेंडमेंट बिल आहे हे 2017. तर हे पास केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय आहे ॲक्च्युली तर हे 123वे अमेंडमेंट बिल म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट विल कॉन्स्टिट्यूट अ कमिशन अंडर आर्टिकल 338B. ओके, मग एक गव्हर्नमेंट आपलं एक एक कमिशन तयार करणार आहे आर्टिकल 338B अंतर्गत, जे सोशियली आणि इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड आहेत क्लासेस यांच्यासाठी काम करेल. ओके, आणि त्यालाच ते नाव काय देणार आहेत तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, नॅशनल कमिशन फॉर BC. ओके, तर ही कितवी अमेंडमेंट आहे विचारू शकतात, कितवी अमेंडमेंट बिल आहे तर 123rd अमेंडमेंट बिल, ज्याला आता कॅबिनेट मिनिस्ट्रीने अप्रुव्हल दिले. ओके, पुढची न्यूज महत्त्वाची आहे, ही म्हणजे आपल्या आता इलेक्शन होणार आहेत 2019चे सेंट्रल इलेक्शन आहेत. तर याच्यामध्ये जे वोटिंग मशीन आहेत आता त्या चेंज होणार आहेत आणि त्या होणार आहेत वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन. ओके, VVPAT म्हणा त्याला, लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने. अशा प्रकारच्या 16 लाख मशीन विकत घेते इलेक्शन कमिशन आणि याच्यासाठी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी 3173 कोटी रुपये एवढे या इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत. ओके, तर इलेक्शन कमिशन याच्यातून 1.6 मिलियन अशा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन्स विकत घेणार आहे VVPAT. ओके, आणि त्याचा यूज 2019च्या इलेक्शनमध्ये करण्यात येईल. VVPAT बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर ही जी मशीन असेल तर याला एक प्रिंटर अटॅचड असेल ऑलरेडी. ओके, त्याला चिटकूनच एक प्रिंटर असेल. आता वोट टाकलं की एक बॅलेट स्लिप बाहेर निघेल. ओके, बॅलेट स्लिप बाहेर निघाल्यानंतर ती स्लिप आपल्याला ॲक्च्युली घेऊन नाही येता येणार, ती फक्त आपल्याला ती बॅलेट स्लिपवरची इन्फॉर्मेशन आपल्याला तिथंच वाचता येईल,
कारण ते एका विंडोतून आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे त्याच्यावरती काय काय असणार आहे त्या बॅलेट स्लिपवरती, म्हणजे एक स्लिप कागद बाहेर निघेल, त्याच्यावरती काय काय असणार आहे, नाव असणार आहे, सिरियल नंबर असणार आहे आणि कुठला आपण सिम्बॉल चूज केला होता इलेक्शन म्हणजे वोट करताना तर तो पण येणार. ओके, आणि हे आपल्याला बघायला भेटणार आहे मात्र फक्त 7 सेकंदासाठी. ओके, मग 7 सेकंदासाठी आपल्याला तिथंच बघायला भेटेल एका विंडोमधून आणि नंतर ते त्यांच्याकडे त्यांचा जो ड्रॉप बॉक्स असेल तिथं पडेल. ओके, म्हणजे याच्यातून काय होईल, आपण वोट कुणाला टाकलंय हे आपल्याला व्हेरीफाय करता येईल. म्हणजे मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का हे पण चेक होईल. नाही तर आपण कमळावरती प्रेस करायचं आणि हाताला वोट जायचं, असं काय व्हायला नको. तर त्याच्यासाठी म्हणून अशा प्रकारची टेक्निक यूज करणार आहेत. ओके, पुढची न्यूज बघू आपण. ही महत्वाची आहे कारण बँकिंग सेक्टरशी रिलेटेड ही फायनान्शियल इयर 2016-17ची ग्रोथ जी आहे ही बँक क्रेडिट ग्रोथ ही अतिशय स्लो चालू आहे. अख्ख्या हिस्ट्रीमधली सगळ्यात लोवेस्ट ग्रोथ आहे ही. 5.1% फक्त ग्रोथ रेट आहे, जो की आत्तापर्यंतच्या 1953-54 पासूनचा सगळ्यात स्लोवेस्ट रेट आहे किंवा स्लोवेस्ट ग्रोथ आहे. ओके, 2015-16चा जर विचार करा तर त्यावेळेस ग्रोथ रेट होता 10.9%, म्हणजे त्याच्यापेक्षा अर्धा पण नाही आहे, अर्ध्यापेक्षा पण थोडा कमीच आहे. ओके, तर बँक क्रेडिट ग्रोथ रेट म्हणजे आपण जे लोन देण्याचा जो रेट आहे हा फक्त 5.1% आहे 2016-17च्या फायनान्शियल इयरमध्ये. ओके, आणि याच्यावरती लवकरच जर ॲक्शन नाही घेतली तर फार क्रायसिस होऊ शकतात. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही महत्त्वाची न्यूज आहे, जॉग्रफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे, एक्सटर्नल अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे. चायनानी अरुणाचल प्रदेशमधल्या एकूण 6 एरियाची नावं चेंज केलीत. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरुणाचल प्रदेश तर भारतातला भाग आहे आणि चायनाने त्याचं नावं कसे काय चेंज केले. तर चायनीज लिपी यूज करून, त्याच्याबरोबर तिबेटियन रोमन अल्फाबेट्स यूज करून अशी नावं दिलीत वेगवेगळ्या 6 रिजन्सला आणि ती चायनाने नावं दिलीत. एक डिस्प्यूट आहे चायना आणि इंडियामध्ये अरुणाचल प्रदेशला घेऊन. ओके, अरुणाचल प्रदेशमधल्या मोस्टली जो तवान एक रिजन आहे, तर तवानशी रिलेटेड एक इश्यू आहे, आपण बघूयात तो पण. तर अरुणाचल प्रदेश नेहमीच म्हणजे चायना नेहमीच अरुणाचल प्रदेशला त्यांचा साऊथ तिबेटचा पार्ट म्हणून समजतात, म्हणजे ते पण ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतात अरुणाचल प्रदेशला. ओके, आता दलाई लामांची व्हिजिट सुद्धा झाली होती रिसेंटली अरुणाचल प्रदेशला. त्याच्यामुळं दलाई लामा तुम्हाला माहिती असतील की ते तिबेटचे लीडर होते. ओके, त्यांना तिबेटमधून भारतात यावं लागलं किंवा भारतात शरण घ्यावी लागली, म्हणजे ते चायनाचे तर दुश्मनच आहेत. ओके, आणि चायनाचा एखादा दुश्मन अरुणाचल प्रदेशच्या रिजनमध्ये जातो म्हणजे चायनाला काय वाटतं की इथं काहीतरी पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी तिथं व्हिजिट दिलेली आहे, मात्र ती टोटली स्पिरिच्युअल व्हिजिट होती. ओके, धर्माशी रिलेटेड एक व्हिजिट होती. मात्र चायनाला तसं वाटलं की हे काहीतरी पॉलिटिकल व्ह्यू आहे याच्यातून, त्याच्यामुळे त्यांनी अरुणाचल प्रदेशचे जे वेगवेगळे 6 रिजन आहेत यांची नावंच चेंज करून टाकली आणि नावं सुद्धा चायनीज लिपीमध्ये दिलीत, तिबेटियन आणि रोमन अल्फाबेट्स यूज केले होते. तवान इश्यू ॲक्च्युली काय, तवान म्हणजे हा रिजन जो तुम्हाला दिसतोय इथं तवान आहे, हा सिच्युएटेड ॲट द एलिव्हेशन ऑफ 3.048 मीटर्स. हा अरुणाचल प्रदेशचाच पार्ट आहे. तवानची मोनार्सी एक फेमस मोनार्सी आहे आणि ही 5th दलाई लामांनी फाउंड केली होती. 5th जे दलाई लामा होते त्यांनी फॉर्म केलेली होती. ओके, आणि चायना नेहमीच याला क्लेम करत राहतो, साऊथ तिबेटचा पार्ट आहे असं क्लेम करतो. ओके, आता तवानमधले एक म्हणजे बुद्धिस्ट धर्मासाठी एक होली साईट आहे ती. बुद्धिस्ट धर्मांचं आपण म्हणू शकतो त्यांना की बौद्ध धर्माचं एक पवित्र स्थान आहे तवान म्हणजे. ओके, आणि तिथलचा एक फेस्टिवल आहे लोसार फेस्टिवल, हा खूप फेमस फेस्टिवल आहे. ओके, तर ही सगळी माहिती तुम्हाला माहिती असू द्या तवानबद्दलची. जॉग्रफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हाय लेवल क्वेश्चन येतात आजकाल MPSCमध्ये सगळ्याच एक्झाम्समध्ये, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन कामी पडेल. ओके, आणि इंडिया आणि चायना यांच्यामध्ये एक मॅकमोहन लाईन सुद्धा आहे, तुम्हाला माहिती असेल. तर मॅकमोहन लाईनला ॲक्च्युली चायना समजत नाही, ती लाईन कन्सिडर करत नाही. मात्र आपण बघू मॅकमोहन लाईन नेमकी काय. तर 1913मध्ये तिबेटला एक इंडिपेंडन्स स्टेट म्हणून डिक्लेअर केलं होतं ब्रिटिश इंडियाने. ओके, ज्यावेळेस जे ब्रिटिश होते तर त्यांनी 1913मध्येच तिबेटला एक स्वतंत्र स्टेट डिक्लेअर केलं होतं. पण चायना गव्हर्नमेंटनी ह्याला मान्यता दिली नव्हती. चायना गव्हर्नमेंट नंतर ज्यावेळेस चायनातून सुद्धा चायना त्यावेळेस म्हणत होता की आम्ही त्यावेळेस फार लहान होतो, आम्ही त्यावेळेस इंग्रजांना फाईट करू शकलो नसतो, त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेस फक्त त्याला ॲग्रीमेंट दिलं. पण नंतर आता आम्ही याला असं कन्सिडर करतो की हा आमचाच एक पार्ट आहे.
ओके, आमचाच हिस्टॉरिकल थिंग्स तिबेट रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे तिबेट हा आमचा पार्ट आहे. तिबेटला सेपरेट असं इंडिपेंडन्स कन्सिडर करत नाही चायना. ओके, 1914 मध्ये एक शिमला अकॉर्ड झाले होते, त्याच्यातून मॅकमोहन लाईन ही नवीन बॉर्डर आखण्यात आली होती तिबेट आणि ब्रिटिश इंडिया. ओके, तिबेट म्हणजे आता सध्याचा आपण चायना पार्ट त्याला म्हणू शकतो. मात्र त्यावेळेस चायनाने ह्याच्यामध्ये साईन केली नव्हती. ओके, चायनीज मॅपमध्ये 65,000 स्क्वेअर किलोमीटरचा जो एरिया आहे, ओके, हा सगळा मॅकमोहन लाईनच्या इकडचा भाग सुद्धा कन्सिडर केला जातो. ओके, 65,000 स्क्वेअर किलोमीटरचा, आणि याच्यामध्ये साऊथ तिबेटचा सुद्धा एरिया आहे, आणि तो म्हणजे आपल्या अरुणाचल प्रदेशचा. ओके, तर हे सगळे पॉईंट तुम्हाला माहिती असू द्या. मॅकमोहन लाईन कुठल्या दोन देशांच्या मध्ये हे जरी विचारलं तर दॅट आन्सर इज चायना आणि इंडिया. जर ऑप्शनमध्ये चायना नसेल तर नक्कीच तिबेट असेल, तर तिबेट आणि ब्रिटिश इंडिया यांच्यामधली जी एक लाईन होती ती म्हणजे मॅकमोहन लाईन. मात्र आता तिबेटला चायना कन्सिडरच केलं जातं चायनीज एरिया म्हणून, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की चायना आणि इंडिया यांच्यामधली जी बॉर्डर आहे दॅट इज मॅकमोहन लाईन. ओके, आणि हा सगळा एवढा सगळा इश्यू असल्यामुळेच आपण अरुणाचल प्रदेशमध्ये दलाई लामांची जर व्हिजिट झाली तर ती चायनासाठी एक थोडासा पॉलिटिकल व्ह्यू सुद्धा बनू शकतो. त्याच्यामुळे चायनीज लोकांनी हे असं चायनाने त्याचे 6 वेगवेगळ्या रिजन्सला चायनीज नावं दिलीत. ओके, पुढची न्यूज बघू आपण. वर्ल्ड बँकेने $375 मिलियन हे आपल्यासाठी लोन म्हणून दिलेले आहेत. तो म्हणजे आपल्या नॅशनल वॉटरवे प्रोजेक्टसाठी. ओके, तर नॅशनल वॉटरवे प्रोजेक्ट 1 जो आपला आहे गंगा रिव्हरवरती वाराणसी टू हल्दिया, हा 1360 किलोमीटरचा जो आपला नॅशनल वॉटरवे 1 आहे, तर ह्याच्यासाठी म्हणून अराउंड $375 मिलियन हे आपल्या लोन बँकेने प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघू आपण. आपल्या ज्या इंडियाच्या जे पोर्ट आहेत, गव्हर्नमेंटचे पोर्ट्स जे आहेत वेगवेगळे असे 12 मेजर पोर्ट आहेत, तर आता यांची कॅपॅसिटी 1 बिलियन एवढा मार्क सेट झालेला आहे. ओके, तर 1 बिलियन आपली कॅपॅसिटी झाली. 1 बिलियन म्हणजे 1000 मिलियन असतं. ओके, तर 1 बिलियन एवढी आता फ्रेट म्हणजे आपल्या माल वाहतुकीची जी कॅपॅसिटी झाली ही 1 बिलियन झाली. ओके, आणि 12 मेजर पोर्ट्सची म्हणजे जे 12 आपले महत्त्वाचे पोर्ट्स आहेत यांची, तर यावर्षी 100 मिलियन्सनी एक ॲडिशन झालं, 100 मिलियन्स टनचं ॲडिशन झालं 2016-17 या फायनान्शियल इयरच्या दौऱ्यात. ओके, तर हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि 12 मेजर पोर्ट कुठले कुठले आहेत तर जे तुम्हाला समोर लिस्ट दिसते हे तुम्ही सगळे बघू शकता. नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही न्यूज महत्त्वाची इस्रोशी रिलेटेड आहे. आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये येऊ शकतात असे प्रश्न. इस्रो आता इस्रोची जी सॅटेलाइट लॉन्चिंग कॅपॅसिटी आहे ही इस्रो वाढवणार आहे. दरवर्षी 12 असे सॅटेलाइट इस्रो लॉन्च करत आता. ओके, यावर्षीचा जर आपण बघाल तर 7 हा ॲव्हरेज आहे. 7 सॅटेलाइट इस्रो दरवर्षी लॉन्च करतो, हा इस्रोचा ॲव्हरेज आहे. मात्र आता तो वाढवून 12 करायचा आहे. ओके, सो 12 पर इयर असा करण्याचा इस्रोचा एम आहे. आणि इस्रोनी आणखीन बऱ्याच एक ऑफिशियल डिक्लेअर केलेत की चंद्रयान 2 मिशन हे जे असेल हे नेक्स्ट कॅलेंडर इयरच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण लॉन्च करणार आहे. ओके, तर चंद्रयान 2 हे महत्त्वाचं आहे. हे आपण आधीचं जे होतं त्याच्यामध्ये थोडीफार रशियाची हेल्प घेतली होती, मात्र आता टोटली आपण इंडिपेंडंट ऑन म्हणजे आपण पूर्णपणे भारतच चंद्रयान 2 साठी असेल. ओके, रशियाचा आपण इंटरफेअर अजिबात घेणार नाही या प्रोजेक्टमध्ये. तर हे सुद्धा जे डिक्लेअरमेंट आहे ते इस्रोनी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. एक JSG म्हणजेच जॉईंट स्टडी ग्रुप ऑफ अकॅडमिक अँड ऑफिशियल्स ऑफ 4 कंट्रीज. आता ॲक्च्युली हा एक रोड आहे दॅट इज इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, BCIM नावाचा. सो BCIM हा इकॉनॉमिक कॉरिडॉर हा इंडियामधून कोलकाता टू चायनाच्या क्युमिंगपर्यंत जोडणार येईल. ओके, तर हा विचारू शकतात अशा प्रकारचा प्रश्न की BCIM हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कुठल्या 2 सिटीजला जोडतो, तर कोलकाता आणि क्युनमिंग. तर क्युनमिंग हे चायनामध्ये. याच्यातून आपण ट्रान्सपोर्ट सेक्टर सुद्धा होईलच, त्याच्याबरोबर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क असेल, एनर्जी नेटवर्क असेल. ओके, म्हणजे जे पाईपलाईन्स वगैरे आपण म्हणतो एनर्जी ट्रान्सपोर्टसाठी म्हणून, तर अशा प्रकारची सुद्धा या इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून पास होतील. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठल्या कुठल्या देशातून जातो असं जर विचारलं तर तुम्ही सांगू शकता की इंडिया ऑब्वियस आहे, त्यानंतर बांगलादेशमधून सुद्धा जाणार आहे तो. ओके, चायनामधून पण जाणार आहे. तर हे सगळे देश आहेत ज्याच्यातून हा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर असेल हा जाईल. त्याचबरोबर म्यानमारमधून सुद्धा जाईल हा. ओके, तर हे 4 देश आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही न्यूज सुद्धा महत्त्वाची आहे. एक
पर्सन होते, त्यांचं नाव होतं रॉबर्ट टेलर. तर यांचं वयाच्या 85 वर्षी निधन झालेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत. यांना आपण फाउंडर ऑफ इंटरनेट म्हणून सुद्धा ओळखतो. ओके. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कॉम्प्युटरच्या डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत. आणि त्या माऊसचे जे इन्व्हेन्शन झाले, कॉम्प्युटर माऊस, तर याच्या इन्व्हेन्शनमध्ये सुद्धा त्यांचा एक वायटर रोल होता. तर त्यांचं नाव आहे रॉबर्ट टेलर. तर ह्या सगळे महत्त्वाचे न्यूज होत्या. आपण थर्ड जो वीक आहे एप्रिलमधला हा चांगल्या पद्धतीनं कव्हर केला आहे. ज्या इम्पॉर्टंट अशा न्यूज आहेत आपण सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आता आपण अशाच पद्धतीनं 4th वीक सुद्धा कंप्लीट करूया आणि मग एप्रिलवरती एक कॉमन लेक्चर बनवू, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे करंट अफेअर आहेत हे कव्हर करूया. ओके. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं 3rd वीक सुद्धा समजला असेल. 4th वीक पण तुम्ही असाच बघा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.